पिंपरी चिंचवड पोलिसांच्या गुंडाविरोधी पथकाने मोठी कारवाई करत लॉरेन्स बिश्नोई गँगशी संबंधित 3 शूटरना उत्तराखंडमधील हरिद्वार येथून अटक केली आहे। या आरोपींनी पुण्यातील रावेर परिसरात एका फर्निचर दुकानाच्या मालकावर भरदिवसा गोळीबार केला होता आणि त्यांच्याकडून 2 कोटी रुपयांची खंडणी मागितली होती। पोलिसांच्या माहितीनुसार 7 मे 2026 रोजी तक्रारदार जगदीश भेराराम बिश्नोई यांचे व्यावसायिक भागीदार अशोक कुमार बिश्नोई यांच्या मोबाईल क्रमांकावर परदेशी नंबरवरून व्हॉट्सअप कॉल आला होता। फोन करणाऱ्याने स्वतःला बिश्नोई गँगचा सदस्य असल्याचे सांगत जीवे मारण्याची धमकी दिली आणि 2 कोटी रुपयांची खंडणी मागितली। मात्र अशोक कुमार बिश्नोई यांनी या धमकीकडे दुर्लक्ष करत पैसे देण्यास नकार दिला। त्यानंतर 15 मे 2026 रोजी रात्री सुमारे 9 वाजण्याच्या सुमारास जगदीश बिश्नोई हे रावेतमधील BRT रोडवरील त्यांच्या AJ फर्निचर मॉलच्या बाहेर उभे असताना मोटरसायकलवरून आलेल्या 2 अज्ञात हल्लेखोरांनी त्यांच्यावर ठार मारण्याच्या उद्देशाने सलग 5 ते 6 राऊंड गोळीबार केला। या जीवघेणा हल्ल्यानंतर आरोपी घटनास्थळावरून फरार झाले। या प्रकरणी रावेत पोलीस ठाण्यात भारतीय न्याय संहिता 2023 आणि शस्त्रास्त्र कायद्याअंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला होता। या प्रकरणाचे गांभीर्य लक्षात घेऊन पिंपरी चिंचवड पोलीस आयुक्त आणि वरिष्ठ अधिकाऱ्यांच्या मार्गदर्शनाखाली तपासासाठी स्वतंत्र पथके तयार करण्यात आली। समांतर तपासादरम्यान गुंडाविरोधी पथकाला गुप्त माहिती मिळाली की संशयित आरोपी उत्तराखंडमधील हरिद्वार येथे लपून बसले आहेत। सहाय्यक पोलीस निरीक्षक HV माने यांच्या पथकाने तत्काळ हरिद्वार गाठून छापा टाकला आणि 3 आरोपींना ताब्यात घेतले। अटक केलेल्या आरोपींमध्ये परवीन रामनिवास वय वर्ष 22, शिक्षण 10वी, बेरोजगार, राहणार झज्जर हरियाणा, पंकज कुलदीप वय वर्ष 21, शिक्षण 12वी आणि ITI, बेरोजगार, राहणार रोहतक हरियाणा, सागर अजय पाल वय वर्ष 21, शिक्षण 10वी आणि ITI, बेरोजगार, राहणार सोनीपत हरियाणा अशी अटक करण्यात आलेल्या आरोपींची नावे आहेत। या आरोपींनी चौकशीत रावेत येथील गोळीबाराच्या घटनेत सहभाग असल्याची कबुली दिली आहे। न्यायालयाने 3 आरोपींना 28 मे 2026 पर्यंत 8 दिवस पोलीस कोठडी सुनावली आहे। प्राथमिक तपासात पोलिसांनी धक्कादायक खुलासे केले आहेत। चौकशीत समोर आले की या शूटरनी बिश्नोई गँगचे सदस्य अर्जू बिश्नोई, शुभम लोणकर आणि कुलदीप उर्फ कशिश यांच्या सांगण्यावरून आणि कटानुसार हा हल्ला केला होता। कटातील आरोपी कुलदीप उर्फ कशिश हा प्रसिद्ध पंजाबी गायक सिद्धू मुसेवाला यांच्या हत्याकांडातीलही आरोपी असून त्याच्यावर खून, खंडणी आणि बेकायदेशीर शस्त्र बाळगल्याचे अनेक गुन्हे दाखल आहेत। या हल्ल्यासाठी आरोपींना 2 पिस्तुले, काडतुसे, पैसे आणि वाहन बिश्नोई गँगच्या हँडलर्सकडून पुरवण्यात आली होती। तपासात हे देखील उघड झाले आहे की या गँगने दिघी पोलीस ठाण्याच्या हद्दीतील वीर फर्निचरच्या मालकालाही फोन करून खंडणीची मागणी केली होती। यापूर्वीही संत तुकारामनगर पोलीस ठाण्यात बिश्नोई गँग विरोधात खंडणीचा गुन्हा दाखल झाला आहे। आता पोलिसांकडून या सर्व प्रकरणातील आरोपींचे कनेक्शन आणि त्यांना आश्रय देणाऱ्या मदतनीसांचा शोध सुरू आहे। रावेत में AJ फर्नीचर मॉल है, उधर 15 तारीख को लगभग 9 साढ़े 9 बजे करीब 5-6 राउंड 2 मोटरसाइकिल पे लोग आए और उन्होंने 5-6 राउंड फायर किए थे। तो उसके बाद पुलिस ने जो भी CCTV फुटेज मिलता है उसके तहत हमने जो की भी तफ्तीश की। उसके बाद हमको पता चला कि एक जगह जो निगड़ी प्राधिकरण एरिया है, उधर ट्रांसपोर्ट एरिया है, उधर उसके आगे उनका फुटेज नहीं मिल रहा है। फिर आजू बाजू के लॉज जब हमने चेक किए तो उसमें हमको एक सस्पेक्टेड आधार कार्ड मिला जो कि हरियाणा का था। तो उस पे से फिर हमने एक टीम हरियाणा को भेजी। हरियाणा को भेजने के बाद फिर ये 3 लोग हमको मिले जो हमने हरिद्वार से उठा लिए इनको। और इसमें फिर बाद में पता चला है कि ये जो सिद्धू मूसेवाला मर्डर में जो अंदर है कुलदीप, उसने ये परवीन राम निवास करके है, इसको कांटेक्ट किया। ये इसका रिश्तेदार है। उसको बोला कि गैंग के लिए तेरे को काम करना है या, तो वो तैयार हो गया। इंस्टाग्राम पे उससे बात किया, फिर उसको सिग्नल ऐप डाउनलोड करने लगाया। फिर उसके बाद अर्जू बिश्नोई ने उसको कांटेक्ट किया और उसको 2.5 लाख रुपए देता हूं करके बोला। 50,000 उसके बैंक अकाउंट में SBI के भेज दिए 9 तारीख को। उसके बाद फिर उनको वेपन्स और राउंड भी दिए और उनका फायरिंग प्रैक्टिस भी सोनपत में लिया गया है। और फिर ये इधर आके इन्होंने 15 तारीख को फायर किया है। फिरौती कितनी मांगी गई?